आहात मित्रांनो, आपण सध्या वाचत आहोत श्यामची आई हे साने गुरुजी लिखित पुस्तक. कालच्या पुढे सुरू करते. रात्र 7वी. पत्रावळ. कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवण्याची पद्धत आहे. साधेपणात कितीतरी सुंदरता आणि स्वच्छता असते. ताटांना ती कलई लावा आणि ती पोटात दवडा, घाण सारी. माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणं फार आवडे. बायकांना सुद्धा त्रास कमी, ताटे घासावेच नकोत. वडील सकाळी शेतावर जावयाचे, इकडे तिकडे फिरून कामधाम करून ते 10च्या सुमारास परत घरी येत असत. येताना फुलं, पत्रावळीसाठी पाने कोणा कुणब्याने दिली असली किंवा शेताच्या बांधावर केलेली असली तर भाजी असे घेऊन घरी यावयाचे. वडील मग स्नान संध्या करून पूजा वगैरे करावयास बसत. आम्ही शाळेतून आलेली मुले पत्रावळी लावावयास बसत असू. ताज्या पानांची हिरवीगार पत्रावळ आणि त्याच पानांचा द्रोण. मला प्रथम पत्रावळ लावता येत नसे. द्रोण तर अगदी साधत नसे. आमच्या कोकणात एक म्हण आहे, पत्रावळी आधी द्रोणा तो जावई शहाणा. पत्रावळ लावण्यापूर्वी ज्याला तिच्याहून कठीण असा द्रोण लावता येईल तो जावई शहाणाच असला पाहिजे. घरातील मंडळी पत्रावळी लावीत बसत. कधीकधी प्रत्येकाने 5-5 पत्रावळी लावाव्या असं आजी ठरवून टाकी आणि प्रत्येकास पाने वाटून दे. नाना प्रकारच्या पानांच्या पत्रावळी लावतात. वडाची पानं, पळसाची पानं, कुड्याची पानं, धामणीची पानं, भोकरीची, वाटोळी पानं, पांढऱ्या चाफ्याची पानं, सर्वांच्या पत्रावळी लावतात. श्राद्धाला मोहाच्या पानांची पत्रावळ कोणी मुद्दाम लावतात. चातुर्मासात बायका आंब्याच्या पानांच्या किंवा फणसांच्या पानांच्या पत्रावळीवर जेवण्याचं व्रत घेतात. कोकणात पत्रावळीस धार्मिक संस्कृतीत स्थान दिलं गेलं आहे. झाडांची आणि त्यांच्या पानांची ही केवढी थोरवी आहे. श्याम, तू पत्रावळ लावावयास शिक, नाहीतर आज जेवावयास मिळणार नाही, असं आईनं मला बजावलं. मला लावायला येत नाही, मी काही लावणार नाही, मीही रागानेच म्हटले. माझी बहीण माहेरी आलेली होती. ती मला म्हणाली, श्याम ये, तुला मी शिकवते. कठीण काय आहे त्यात काही? मला नको तू शिकवायला, जा. मी उर्मटपणे त्या प्रेमळ बहिणीस उत्तर दिले. माझी अक्का फारच सुंदर पत्रावळ लावत असे. माझे वडीलही पत्रावळ आणि द्रोण लावण्यासाठी गावात प्रसिद्ध होते. आमच्या गावात रामभटजी म्हणून एक होते. त्यांची तर आख्यायिकाच झाली होती. जे पान हातास लागेल ते घेऊन रामभटजी टोचीत जावयाचे. चांगलेच पान पाहिजे, हे येथे नीट बसणार नाही वगैरे विचार त्यांच्या मनात येत नसत. कसेही पान असो, रामभटजींच्या पत्रावळीत त्याला स्थान आहेच. कोणाकडे लग्नमुंज असली, प्रयोजन वगैरे असले की गावातील मंडळी त्याच्याकडे जमावयाची आणि पत्रावळीत लावीत बसावयाची. गप्पा गोष्टी करीत सहकार्याने कामे करावयाची. अलीकडे ती पद्धत जात चालली आहे. अशी ही पत्रावळीची परंपरा मला शिकणं भाग पडलं. परंतु मी पडलो हट्टी. मी काही त्या दिवशी पत्रावळ लावली नाही. मी पत्रावळ लावली नाही आणि आईनं माझं पानही मांडलं नाही. ज्याने त्याने आपापली पत्रावळ घेऊन बसावं असं ठरलं होतं. माझी पत्रावळ नाही. सारी जणे हसू लागली. माझ्यासाठी माझी अक्का रदबदली करू लागली. उद्या लावशील ना श्याम पत्रावळ? उद्या शिक माझ्याजवळ. आई, उद्या तो लावील हो, वाढ हास त्याला, असे अक्का म्हणू लागली. परंतु आम्ही एरंडासारखे फुगलो होतो. मी नाहीच लावणार, जा, नका वाढू मला जे. माझे अडले खेटर, मी तशा उपाशी राहीन, असे रागाने म्हणत मी ओसरीवर गेलो. पोटात तर भूक लागली होती. कोणी आणखी समजूत घालावायला येते का याची मी वाट बघत होतो. शेवटी माझी थोर निरभिमानी अक्का तीच पुन्हा माझ्याजवळ आली. ती म्हणाली, श्याम, चल रे जेवावयास. मी उद्या सासरी गेले म्हणजे थोडीच येणार आहे समजावयास. उठ, चल, लहानसे ठिकोळे लाव आणि त्यावर बस जेवावयास. 3 पानांच्या लहान पत्रावळीस ठिकोळे म्हणतात. 4 पानांच्या पत्रावळीस चौफुला म्हणतात. पळसाचे मोठे पान असले तर एकाच पानावर आम्ही मुले जेवत असू. एकच पान पुरे होत असे. वाटोळी मोठी पत्रावळ, तिला घेरेदार पत्रावळ म्हणतात. माझ्या वडिलांना लहान पत्रावळ आवडत नसे.
चांगली मोठी गोलदार आवडत असे. रानात भरपूर पाने असतात, त्यात काटकसर कशाला? विस्तीर्ण पात्र भोजनम, जेवावयास मोठे पान घ्यावे असे ते म्हणत. अक्काच्या शब्दांनी मी विरघळलो. सासरी गेल्यावर ती थोडीच रुसणाऱ्या भावाजवळ आली असती. 2 दिवस ती आली होती तरी मी तिच्याशी नीट वागलो नाही. मला वाईट वाटले आणि डोळ्यात पाणी आले. अक्काने माझ्या हातात पान दिले. ते खाली आधाराला लाव असे ती म्हणाली. मी हातात एक चोय घेतली आणि टाका लावला, परंतु चोय फार लोचट होती आणि टाका तुटेना. श्याम, ही दुसरी घे चोय, ही चांगली आहे असं म्हणून अक्काने दुसरी चोय जुडीतून काढून दिली. कसे तरी मोठे मोठे टाके घालून मी ठिकोळे तयार केले आणि घरात नेले. ही माझी पत्रावळ, वाढ मला, मी आईला म्हटले. हातपाय धुवून आलास का पण? आईनं विचारले. हो, केव्हाच हातपाय धुतले, मी काही घाणेरडा नाही, मी म्हणाले. घाणेरडा नाहीस, परंतु सुसू तर करतो आहेस. नाक नीट शिंकरून ये, तो मी इकडे वाढते, आई म्हणाली. मी नाक स्वच्छ करून आलो आणि जेवावयास बसलो. पोटभर जेव चांगला, उगीच हट्ट करतोस. तो शेजारचा वासू एवढासा आहे, पण कशी छान लावतो पत्रावळ, आई बोलत होती. मी रागाने भरभर जेवत होतो. पत्रावळ कशी तरी लावलेली होती. तिचा एक टाका निघाला आणि माझ्या घशात अडकला. मी घाबरलो. शेवटी निघाला एकदाचा. टाके जातात घशात तरी म्हणे तूच पत्रावळ लाव. मला लावायला येत नाही तरी म्हणे लाव. मी रागाने म्हटले, आमच्या घशात नाही जात ते, तू निष्काळजीपणाने लावलीस याचं हे प्रायश्चित्त. जोपर्यंत तू चांगली पत्रावळ लावण्यास शिकणार नाहीस तोपर्यंत तुझीच पत्रावळ तुला ठेवण्यात येईल, आई म्हणाली. मी दुसऱ्या दिवसापासून चांगल्या पत्रावळी लावण्याचा निश्चय केला. अक्का पत्रावळ कशी लावते, दुमड कशी घालते ते पाहू लागलो. काही पानांना दुमड घालायची असते. ज्याला आपणापेक्षा एखादी गोष्ट चांगली करता येत असेल त्याच्याजवळ जाऊन शिकलं पाहिजे. त्यात गर्व कशाला? प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे. जे जे करीन ते उत्कृष्ट करीन असे माणसाचे ध्येय असावे. पत्रावळ लावणे असो वा ग्रंथ लावणे असो, शेण लावणे असो वा शेला विणणे असो, माझ्या वडिलांचा हा गुण होता. ते धुणी दांडीवर वाळत घालीत तर कशी सारखी घालीत, टोकाला टोक मिळालेलं. आमच्या गावात एक गरीब गृहस्थ होते. ते गोंधळेकरांकडे धुणी वाळत घालण्याचे काम करीत. ते इतकी छान धुणी वाळत घालीत की पाहत बसावे. माझे वडील भाजीच्या दळ्यांना पाणी शिंपीत त्यावेळेस किती बारीक धारेने शिंपीत, हाताने धार धरून शिंपीत, परंतु ते काळजी घेत. प्रत्येक गोष्टीत नीटनेटकेपणा असला पाहिजे, सौंदर्य असलं पाहिजे. माझ्या आईनं मला प्रत्येक गोष्ट मनापासून करावयास शिकवली. प्रत्येक गोष्ट चांगली करावयास लावली. आपण लावलेली पत्रावळ कोणालाही म्हणतील. जर ती नीट नसेल तर जेवणाऱ्याच्या घशात टाका जावायचा. पत्रावळ लावताना मनात म्हटले पाहिजे, कोणीही हिच्यावर जेव, त्याला नीट जेवता येईल, घशात टाका जाणार नाही, फटीतून अन्न खाली जाणार नाही. मी चांगली पत्रावळ लावावयास शिकलो. एक दिवस माझ्या हातची पत्रावळ मुद्दाम वडिलांसाठी मांडली. वडिलांनी विचारले, चंद्रिये, तुझी का ग पत्रावळ? अक्का म्हणाली, नाही, ती श्यामने लावलेली आहे. वडील म्हणाले, इतकी चांगली केव्हापासून यावयास लागली? आई म्हणाली, त्या दिवशी जेवायला घातले नाही आणि तू चांगली पत्रावळ लावीपर्यंत तुझी तुलाच घ्यावी लागेल असे सांगितले, म्हणून नीट शिकला लावायला. मी आईला म्हटले, आता मागचे कशाला सांगतेस? भाऊ, आता चांगली येते की नाही मला? आता काय सुंदरच लावता येते, पण द्रोण कुठे लावता येतो? वडील म्हणाले. द्रोणही मी लावून ठेवला आहे. विहिरीवर अक्काने लावलेला एक द्रोण मी घेऊन आलो आणि त्याच्यासारखा लावीत बसलो. शेवटी साधला. मी तुम्हाला जेवण झाल्यावर दाखवीन, मी सांगितले. माझ्या पत्रावळीचे गुणगान झाल्यामुळे मी जरा फुशारून गेलो होतो. जेवण झाल्यावर मी द्रोण वडिलांना दाखवला. चांगला आहे, परंतु येथे चुकला. समोरासमोरचे कोपरे सारख्या दुमडीचे हवेत.
असे म्हणून त्यांनी सुधारून दिला. मी तो सुधारलेला द्रोण आईला नेऊन दाखवला. आता कोण रागे भरेल? उगीच हट्ट करतो आणि मला हे येणार नाही ते येणार नाही म्हणतोस. देवाने ज्याला हातपाय दिले त्याला सारं काही करता येतं. मनात मात्र हवं. चंद्रे, याला जरा चरदाळू दे शिकल्याबद्दल खाऊ म्हणून. आईने सांगितल्याप्रमाणे अक्काने पडताळ्यातून एक जर्दाळू मला दिला. तो किती गोड लागला. समुद्रमंथनानंतर देवांना अमृतही तितके गोड लागले नसेल. गोडी वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे. कर्मातच आनंद आहे. मंडळी, श्यामची आई किती छान शिकवण देते ना. साध्या साध्या गोष्टीतून तिने सांगितलं की जे काम करशील ते मनापासून करायला शिकलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट ही चांगलीच झाली पाहिजे. इकडे आपला अट्टहास असायला पाहिजे. खरं आहे की नाही? उद्या अशाच एका छानशा म्हणजे त्या श्यामच्या आईच्या ज्या उपदेश आहे त्याच्यासह पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.